आपल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं हार्दिक स्वागत। आजच्या पत्रकार परिषदेला आपण एवढ्या दूर वेळात वेळ काढून आपल्या कार्यालयात आलात, हृदयापासून मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। श्रमिकांच्या कार्यालयात तुम्ही येणं म्हणजे श्रमिकांचा बहुमान वाढणं असं मी समजतो। आज अतिशय महत्त्वाचा विषय दोन आहेत स्वतंत्र, त्यापैकी पहिला विषय आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणी सुमारे 142 नर्सेस आणि टेक्निशियन असे मिळून मानधनावर गेली 15 वर्ष ते 18 वर्षापासून कर्मचारी काम करत आहेत। यात 90% नर्सेस आहेत, ज्या आज गेली 15 वर्ष ते 18 वर्ष पूर्ण हॉस्पिटलच्या रुग्णसेवेमध्ये आपलं कर्तव्य बजावत आहेत। याच महापालिकेची या शहरातली रुग्णांची जी व्यवस्था आहे ती पाहण्यासाठी परमनंट असणारा स्टाफ हा अतिशय आता तुरळक राहिलेला आहे। सर्व काम जे आहे ह्या मानधनावरच्या नर्सेस करत आहेत। मध्यंतरी 2020 साली जो काही कोरोना महामारी निर्माण झाली, त्या महामारीच्या काळामध्ये ज्या परमनंट नर्सेस होत्या त्यामध्ये अनेक आजारी पडल्या, परंतु या नर्सेस मानधनावरच्या ज्या 142 आहेत यांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस सेवा देऊन अनेक रुग्णांचे प्राण वाचवले। घरी कधी गेल्या नाहीत त्या, तब्बल 3 महिने रुग्णालयातच राहिल्या। अनेकांना करोना झाला, त्या बऱ्या झाल्या तरी घरी नाही गेल्या, बऱ्या होऊन पुन्हा रुग्णांची सेवा केली आणि याचं कौतुक संपूर्ण शहरानं केलं। त्याचं बक्षीस म्हणून केंद्र आणि राज्य सरकारनं वैद्यकीय विभागाच्या आदेश काढले की ज्यांनी ज्यांनी कोरोना कालखंडामध्ये आपलं आयुष्य व्यतीत केलं, जीवाची बाजी लावून काम केलं, रुग्णांचे प्राण वाचवले, त्यांना सेवेत कायम करा असे केंद्र आणि राज्य शासनाचे आदेश झाले। त्याची सगळ्याची दखल घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहानं त्यावेळेस ठराव मंजूर केला। 26 ऑगस्ट 2020 ला सभागृहामध्ये तो ठराव क्रमांक होता 556, ती सभा क्रमांक होती 46 आणि विषय क्रमांक होता 3। 26 ऑगस्ट 2000च्या या विशेष सभेमध्ये, सर्वसाधारण सभेमध्ये या नर्सेस आणि मानधनावरील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं योगदान लक्षात घेता, त्याचप्रमाणे रुग्णवाहिका, त्याचप्रमाणे इतर जे कर्मचारी त्यामध्ये काम करत होते कोरोना कालखंडामध्ये, त्या सगळ्यांना परमनंट करावं असा ठराव पारित झाला। यामध्ये 142 नर्सेस मानधनावर होते। हा ठराव क्रमांक जो आहे तो 556 आहे महापालिकेचा आणि 26 ऑगस्ट 2020 ला हा ठराव जो आहे हा मंजूर झाला। हा ठराव मंजूर झाल्यानंतर प्रशासकानं
तेव्हाच्या आयुक्तांनी, तेव्हा आयुक्त होते, त्यांनी प्रशासनानं आयुक्तांच्या सहीनं नगर विकास विभागाला हा ठराव मान्यतेसाठी पाठवला. त्यानंतर 2021 या सभागृहाचे नगरसेवक जे होते त्या सगळ्यांची मुदत संपली आणि त्यानंतर प्रशासक राज्य आलं. प्रशासक नियुक्त झाल्यानंतर या ठरावाला मान्यता घेण्याऐवजी तो तिथे तसाच पेंडिंग असताना 142 या नर्सेसच्या जागेवर आणि टेक्निशियन स्टाफच्या जागेवर नवीन भरती प्रशासकानं काढली. नवीन भरती, जिथे की हे लोक 15-16 वर्ष काम करत होते, यांना सेवेत परमनंट करणं हे कर्तव्य होतं महापालिकेचं. ते न करता नवीन भरती काढली. या सर्व नर्सेसनं राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेची सभासदत्व स्वीकारलं आणि आपलं म्हणणं आम्हाला दिलं. राष्ट्रीय श्रमिक आघाडीनं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन नवीन भरतीची जाहिरात, या लोकांचे 16-17 वर्ष नोकरी केलेल्याचे सगळे डॉक्युमेंट्स, हा 556 नंबरचा ठराव, हे सगळं घेऊन मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तिथे मागणी केली की हा ठराव मान्यतेसाठी नगर विकास मंत्रालयामध्ये नगर विकास विभागात पेंडिंग आहे, त्याच्यावर कुठलाही निर्णय झाला नाही आणि प्रशासनानं मात्र सभागृहाचा हा ठराव बाजूला ठेवून नवीन प्रस्ताव भरतीसाठी मागवला. आणि विशेष म्हणजे नगर विकास विभागाने नवीन भरतीला मंजुरी देऊन टाकली. इंटरव्ह्यू सुरू झाल्या, मेडिकल झालं, लिस्ट काढणं, तोपर्यंत आम्ही हायकोर्टामध्ये धाव घेतली. आता ऑर्डर निघणार, लेखी परीक्षा झाल्या, 2 सुनावणी झाल्याने 3ऱ्या सुनावणीच्या वेळेस मुंबई उच्च न्यायालयाचे हे निदर्शनास आले की इथं ह्या 142 मानधन नर्सेसवर हा अन्याय टेक्निशियनवर होणार आहे. त्यामुळे ताबडतोब त्या भरतीला, 142 लोकांच्या भरतीला स्थगिती दिली आणि प्रशासकाला निर्देश दिले की तुम्ही हे ठरावावर काय करताय ते पुढच्या तारखेला आम्हाला कळवा. हा जो ठराव झालाय त्यानुसार तुम्ही काय निर्णय घेणार आहे. तर गव्हर्नमेंटलाही त्यांनी कोर्टाने आदेश दिले की या ठरावाचं काय, जोपर्यंत ह्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत नवीन भरती करू नये असा आदेश दिला. ह्यांना कामावून काढू नये किंवा कुठं कॉन्ट्रॅक्ट मध्ये टाकू नये, आहे जैसे ते परिस्थिती ठेवा. उच्च न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर प्रशासक शेखर सिंह त्यांना मी विनंती केली की साहेब एवढं तरी एक पुण्याचं काम करा. ज्यांनी उभी हयात या 16-15 हजारामध्ये मानधनावर आयुष्य घालवलंय, या नर्सेसना, त्या आपल्या बहिणीसारखे आहेत, तुमच्या मुलीसारखे आहेत, त्यांना न्याय द्या. नवीन भरती तुम्ही त्या ठिकाणी काढू नका. आणि या ठरावानुसार आम्हाला सरकारला मान्यता द्यायला सांगा. शेखर सिंहांनी मला आश्वासन दिलं, होय मैं वैसा ही करता हूं जैसे आप बोलते वैसा. परंतु 142 लोकांचे जे काही नवीन भरती झाली होती तो विषय तसाच त्यांनी दांबडला. आणि सगळ्यात दुःखद बातमी, शेखर सिंगनं अतिशय मोठा धोका या कर्मचाऱ्यांना दिला, तो म्हणजे सभागृहानं केलेला ठराव आयुक्त शेखर सिंगनं विखंडित केला. प्रशासक असताना विखंडित केला. म्हणजे शेखर सिंह आयुक्तांनी
सभागृहाचा एक प्रकारे अपमान केला, अवमान केला. कारण या देशात सभागृह हे सर्वोच्च मानलं जातं. ते नगरपालिकेचं असू दे, विधानसभेचं, विधान परिषदेने, तर राज्यसभेचं, लोकसभेचं असू दे. सभागृह हे लोकशाहीचा हा कणा आहे. तिथे जे होतं ते अंतिम, तिथला ठराव हा अंतिम. पण हुकुमशाही पद्धतीने शेखर सिंग आयुक्तांनी हा ठराव त्या ठिकाणी विखंडित केला आणि सरकारला सांगितलं की हा विखंडित ठराव जो झालेला आहे त्यानुसार नवीन भरती होऊ द्यात. परंतु कोर्टानं ऐकलं नाही. कोर्टानं त्यांना विचारलं शेखर सिंगला की तुम्ही कोणत्या अधिकारात सभागृहाचा ठराव रद्द केला? तुम्ही प्रशासक म्हणजे हे काळजीवाहू आहात, तुम्ही मालक नाहीये, तर तुम्ही अफिडेव्हिट करून द्या. त्यांनी ते अफिडेव्हिट न करता शेखर सिंग इथनं निघून गेले. नाशिकला बदली झाली. कुंभमेळ्यात आता ते जाऊन हे पाप धुतील. अनेक त्यातलं हा एक आहे, पण असं कुठलं पाप धुतलं जात नाही. मी आपल्याला सांगेन, आता सभागृह पुन्हा निवडणुका झाल्या आणि आता सभागृह स्थापन झालेला आहे. गेली 3.5 वर्ष 4 वर्ष ही केस हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे. आता आम्ही माननीय महापौर श्री रवी लांडगे साहेब यांना भेटलो, उपमहापौर यांना भेटलो, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेकजी बारणे साहेब यांनाही भेटलो आणि त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे की जो सभागृहाचा अवमान प्रशासकानं केला होता, विखंडित ठराव करून आता तुम्ही हा विषय ठराव हा विषय आहे तो आपण पुन्हा सभागृहात आणा, सभागृहाची त्याला मंजुरी द्या आणि या लोकांना न्याय मिळवून द्या अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी भेटून दिलेली आहे. त्यामुळे आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, तुटपुंजा म्हणजे परमनंट सिस्टर्सना 7वा वेतन आयोगाप्रमाणे 80,000 पगार आहे. तेच काम या नर्सेस 18 वर्ष काम करतायत, त्यांना मात्र 18 आणि 20,000 हातात येत आहेत. ही अशी अवस्था आहे. तर आता माननीय पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना आमची विनंती आपल्या माध्यमातून राहील की या नर्सेसनं या शहराची सेवा केलेली आहे आणि कोरोनासारख्या महामारीत असू आजही अनेक रुग्ण आजारी आहेत. दादाराव, आपण ज्येष्ठ आहात, सगळ्या नगरसेवकांना आपणही सांगा की हे बाबा एक पवित्र काम आपण करावं. माननीय महापौर साहेब, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष बारणे साहेब या सर्वांनी मला परवा दिवशी भेटल्यानंतर सांगितलेलं आहे की निश्चित आम्ही हा विषय मंजूर करू असं त्यांनी सांगितलेलं. हे जर झालं तर एक श्रमिकांच्या पाठीशी आमचं महापौर, उपमहापौर आणि आमचं सरकार हे पाठीशी आहे हे दिसेल. त्यामुळं आजची पत्रकार परिषद ही 142 संसार उभे करण्याच्या दृष्टीनं तुमच्या हा कोर्टमध्ये हा आम्ही विषय मांडलेला आहे, त्याला न्याय तुम्ही द्यावा अशी विनंती करण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवली. आता या विषयावर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारावे. तुम्ही मांडलेले डॉक्युमेंटच्या आधारावर त्याच्यामध्ये सर्वांनुमत आहे, नगरसेवकांच्या कानावर रिवाइज ठराव होऊन परत ते प्रक्रिया होणार नाही. रिवाइज नाही, जो ठराव तेव्हा मंजूर झालेला होता तोच आधार देणार, त्याचाच आणि विखंडित केलेला जे काही आदेश होता तो रद्द करावा आणि तो ठराव पुनर्मंजूर करावा असा आदेश करता येतो. तो ठराव पुनर्मंजूर होणार. त्यासाठी तुम्ही मागे लागलो? आता लागलो. आता त्यांच्या आम्ही मागे नाही, त्यांना विनंती करतो आहे. अजून काय या विषयावर कोणाला काय? त्या सिस्टर्स लोक सुद्धा तुम्हा सगळ्यांना भेटायला उत्सुक आहेत, त्या बाहेर बसलेल्या आहेत काही त्याच्यातले आमचे प्रतिनिधी.
तुम्ही म्हणलं की उच्च न्यायालयाने भरतीला हा? हा नाही ह्याच्यावर पहिलं विचारूया का? तुम्ही म्हटलं की उच्च न्यायालयाने भरतीला स्थगिती दिली, थांबवली हो आणि आयुक्त शेखर सिंह असताना सुद्धा त्यांना ऍफिडेव्हिट मागितलं होतं. मग इथलं आयुक्त गेल्यानंतर प्रशासन अजून झोपले का? ऍफिडेव्हिट का देत नाहीये कोर्टाला? त्याबाबत काय सांगता? नाही ते त्यांना ऍक्च्युली प्रशासकांना नवीन भरतीच करायची होती. नवीन भरती आली की सगळं तुम्हाला माहित आहे काय काय भरलं जातं ते. त्या शेखर सिंहानं ज्यावेळेस बोललो, हा त्यावेळेस तुम्ही कोर्टामध्ये गेलाय, त्यावेळेस तुम्ही केलंय, पिटिशन दाखल केला असेल. त्यावेळेस शेखर सिंहाला आपण त्यांना हे करायला पाहिजे. काय अफिडेव्हिट मागितलंय ना महापालिका ऍफिडेव्हिट का देत नाही? का नाही आता आता ते त्यांचा भाग आहे ना. आता कोर्ट विचारेल ना जाब त्यांना का दिलं नाही अजून. तर आता हे महापालिका आम्ही सभागृहात ठराव मंजूर केलेला आहे आणि तो खंडित केलेला आहे. आता कोर्टाने कोणत्या अधिकारात विचारलंय ना. आता नवीन सभागृह नवीन आयुक्त कळवतील की बाबा ते विखंडित केलेलं पत्र आहे ते आम्ही रद्द करत आहोत आणि मागचा ठराव जो आहे तो मंजूर करून पुन्हा ताबडतोब नगर विकास विभागानं ह्या भरतीला मान्यता द्यावी असं आम्ही त्या ठिकाणी कळवू. म्हणजे जे आहेत 142 जे कर्मचारी ते आता घरी बसून नाही नाही कामावर आहेत ना. आहेत ना. हो स्थगिती आहे काढायचं नाही म्हणून. हा ते कधीच गेले असते घरी 2 वर्ष 2.5-3 वर्षापूर्वी नवीन भरती झाली असती तर म्हणून स्थगिती घेतली त्याच्या आपण. हा ठराव 26 ऑगस्ट 2020 चा आहे. कोरोना काळातला हा सभा क्रमांक 46 हा हायकोर्टात 2020 भरतीला पण स्टे आहे आणि यांना कामावून काढायचं नाही याला स्टे. आता ते मेन्शन करून घेणार आम्ही. हा ना नाही प्रशासकानं काढला ना तो काय